इकडे 14 जुलैला सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। मात्र या भेटीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना कोणतीही कल्पना नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। बुधवारी रात्री देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये मुश्रीफ, भुजबळ, तटकरेंशी सुनेत्रा पवारांनी चर्चा केली आहे आणि यावेळी सुनील तटकरे यांनी भेटीचं कारण सांगितल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर देवगिरीवरच्या या बैठकीची नेमकी इनसाइड स्टोरी काय आपण पाहूयात। सुनेत्रा पवारांकडून तटकरेंना वर्षावरच्या बैठकीबाबत विचारणा झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षप्रमुख म्हणून भेटीची कल्पना मला नव्हती असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत बैठकीत माहिती दिली असं तटकरेंनी म्हटलं। शरद पवारांचा पक्ष विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे या संदर्भात तटकरेंनी बैठकीत माहिती दिली। दरम्यान राष्ट्रवादीने कोणताही वेगळा अर्थ काढू नये यासाठी ही बैठक बोलावली असं तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांवर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। जयंत पाटलांची आमची तिथे भेट झाली नाही। त्यामुळे जयंत पाटील आले, आम्ही दोघे गेलो आणि अर्थ खात्याची चर्चा झाली। हे कुठलं तर्क मला काय कळलंच नाही। जयंत पाटलांचा काय संबंध? एक मिनिट जयंतरावचा काय संबंध? जयंतरावनी त्यांची भेट कशा कारणासाठी झाली स्पष्ट सांगितलं। जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहे, ते सुद्धा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले। राज्याचा अर्थमंत्री त्यांनी दीर्घकाळ मांडलेला आहे, अनुभवी नेते आहेत, एक स्वयंभू नेते आहेत। त्यांनी त्यांची एकदा स्पष्टपणाची भूमिका मांडली तर आमच्या दोघांच्या भेटीचा आणि जयंतरावांच्या भेटीचा दुरान्वेही काडी मात्र काही संबंध नाही। बघा, मी खासदारी आहे, माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं असतात। मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही। माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काय प्रस्ताव राज्य सरकारकडनं पाठवायचे आहेत। अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे। ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत येईल त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो। उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबींच्या होतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती वैधीनं असते। ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असेल त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही। त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला भेटत असतो त्यावेळेला भेटीमागचा तपशील जो आवश्यक असतो तो माझ्याकडनं सांगितला जात असतो।